आता आपण आलेलो आहे मोदीजींनी उल्लेख केलेल्या प्रकाश कॉफी इस्टेटमध्ये, प्रकाश कॉफी अँड मँगो स्टे हाऊसमध्ये. वातावरण खूप सुंदर आहे, खूप पाऊस पडतोय, बघू शकता. हवा खूप सुरू आहे. चला आतमध्ये जाऊयात आपण. असं यांनी रेलिंगचं गेट बनवलं आहे. इथून आतमध्ये जाऊया आणि गेल्याबरोबर आपल्याला कॉफीचं झाडं दिसतात, मँगोचं झाड दिसतंय. इथे हा मावचा आहे, इथे पण स्टे होतो, पण पावसामुळे तो सध्या बंद आहे. हे कॉफीचं झाड, जे पेय आपण इतक्या आनंदाने पितो, त्याचं झाड आपण पहिल्यांदा पाहतोय बघा. हे जवळपास 5-6 फुटाचं आहे आणि याला बिया बघा, ह्या अशा बिया असतात ज्या पिकल्यानंतर रेड होतात आणि कॉफी तयार होते याच्यावर प्रोसेस करून. आता आपण इथे जे काम करणारे सागर भैया आहेत, जे केअरटेकर आहेत, ते इथे जवळपास 3 वर्षापासून काम करतात. आपण त्यांच्याकडून माहिती करून घेऊ की कॉफी उगवणं कशा प्रकारे इथे केलं जातं, काय अडचणी आहेत त्यांना आणि त्यांना प्रतिसाद पूर्ण महाराष्ट्रातनं कसा मिळत आहे. आपण आता थोडंसं त्यांच्याशी माहिती बोलू. बघू शकतो दोन्ही साईडनी कॉफीचे झाडं आहेत. जवळपास 2.5 एकराचा हा परिसर आहे आणि तुम्ही बघू शकता खूप हवा सुरू आहे, खूप जोराचा पाऊस सुरू आहे. मजा येते. असं वातावरण नेहमी अनुभवायला नाही मिळत आपल्याला. सिमेंटच्या जंगलात राहतो बस. तर इथे 2.5 एकरात जवळपास हा परिसर आहे आणि 2.5 एकरात जवळपास 1000च्या वर कॉफीचे यांनी झाडे लावली आहेत. तर इथे जे सागर भैया आहेत त्यांच्याशी आपण थोडं बोलूयात कि इथे कॉफीची झाडांची निगा कशी ठेवला जाते. सागर भैया थोड़ा बताइए कि ये प्लांट बड़ा होने में कितने दिन लगते हैं? मैम ज़्यादा कुछ तो पता नहीं, लेकिन लगे 10-12 साल हाँ, से. मतलब आप 3 साल से है तो आपको पता है कि इसको फ्रूट आ रहे हैं. हाँ मैडम. तो ये थोड़े उससे पहले ही लगे लगे. हाँ, हम जब छोटे थे ना मैडम तब से देख रहे थे. अच्छा, इसको फल ये साल मतलब ये महीने में ही आते हैं, बारिश काल में ही आते हैं? मतलब उसमें से कुछ पेड़ में मतलब बारिश में मतलब कुछ पहले जिस पानी लग गया तो कुछ पेड़ जल्दी फल देते हैं और कुछ लेट देते हैं. ओके ओके. हाँ. मतलब ये महीने में ऐसा नहीं है, इनका कोई महीना ऐसा तय नहीं है कि इसी महीने में ये फल वो देते तय हैं. नहीं मैडम. तो ये ऑब्वियसली इनकी जो प्रोसेसिंग होती है, हाँ. जो फल राइप होने के बाद अपन पिकल्यावर म्हणूयात, निकालने के बाद समर में ही होती होगी. हाँ मैडम. धूप में ही होती हाँ, होगी. धूप में ऑब्वियसली थंड में और बारिश में ये नाही नहीं कर सकते. हाँ. तर आपण असं म्हणू शकतो की यांचं जे पीक काढणी आहे किंवा पिकल्यानंतर त्याच्यानंतर जी प्रोसेसिंग आहे ती फक्त उन्हाळ्यात होते. ऑब्वियसली पावसामुळे मॉइश्चर पकडलं जातं, थंडीतही थोडं मॉइश्चर असतं. तर ऊन महत्त्वाचा भाग आहे कॉफीला राईप करण्यात म्हणा किंवा काय, तर ते उन्हाळ्यातच होत असेल. 10-12 वर्षाचं झाड असेल कदाचित हे, पण 12ही महिने फळ देत असावं कदाचित. जे प्रकाश भैया असते, जे इथले मालक आहेत, त्यांनी आपल्याला योग्य माहिती दिली असती, पण ऑब्वियसली केअरटेकर आहेत तर ते 3 वर्षापासूनच आहेत, त्यांना एवढी माहिती नाही आहे. आपण बघू शकता इथे एवढा घनदाट परिसर आहे. काही आंब्याची धन्यवाद सागर भैया, आपने इतनी हमें अच्छी जानकारी दी. आपका बहुत बिजी शेड्यूल है लेकिन आपने फिर भी मुझे इतनी अच्छी जानकारी दी. थैंक यू सो मच. और मेरे व्यूवर्स की तरफ से भी मैं आपको बहुत थैंक यू कहती हूँ. आप बहुत अच्छा काम कर रहे हैं, आपकी स्टेट बहुत सुंदर है. थैंक यू सो मच. थैंक यू. वेलकम. रॉ कॉफी, प्रकाश मँगो कॉफी हाऊसची रॉ कॉफी. इथे असे हे पॅकेट पण अवेलेबल आहेत, विक्रीसाठी पण आहेत. आपण महाराष्ट्रात कॉफी हा प्रकार पहिल्यांदाच ऐकला ना, उगवणं किंवा उत्पादन घेणं. केरळमध्ये, साऊथमध्ये याचं उत्पादन होतं, पण महाराष्ट्रात फक्त इथे चिखलदरा प्रकाश कॉफी हाऊसमध्ये.
कॉफी आपण स्टोर ब्रॉट आणतो त्याचा एवढा फ्रॅग्रन्स किंवा स्मेल स्ट्रॉंग येत नाही, पण इथे बघा प्रोसेसिंग सब हम घर में प्रोसेसिंग करके सब घर में करते यार. हाँ. म्हणजे यांचं उत्पन्न इथेच होतं, म्हणजे आपण मॅन्युफॅक्चरिंग म्हणू शकतो. यांची प्रोसेसिंग ही इथेच होते सेलिंग भी यहीं से आणि करते हैं. सेलिंग पण इथेच होते. अदर आउटलेटवर आपली मिळत नाही, नहीं सर, नहीं मैडम, ओनली यहाँ पे यहीं पे. इथेच मिळणार आपल्याला. तुमची कोणती भाषा आहे? हमारा आदिवासी कोरकू मैडम, आदिवासी कोरकू. हाँ. और उसके बाद हिंदी. हाँ, हिंदी. मराठी नहीं आती? मराठी भी आते हैं मैडम. आती है. लेकिन ज़्यादातर हिंदी ज़्यादा बोलते हैं. हिंदी बात करते हैं. हाँ मैडम. असेल की मी हिंदीत पण सुरू केलं पाहिजे तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. पण माझी इच्छा आहे मी आपल्या मातृभाषेतच बोलली पाहिजे, महाराष्ट्रीयन भाषेतच बोलली पाहिजे. हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, पण जो गोडवा आपण आपल्या भाषेत बोलतो ना तो आनंद काही वेगळा असतो. आता कॉफी तयार झाली, आपण पिऊयात. तो पाउडर रहने वाला इससे जल्दी से छाना Yes, नहीं yes. जाता मैडम. हाँ. धो बरसणारा पाऊस आणि त्यात गरम गरम कॉफी. आपण आलोय प्रकाश कॉफी इस्टेटवर, जिथे बघा या अशा रम्य वातावरणात, एवढ्या पावसाळी वातावरणात तुम्ही चहाचा ताजा कॉफीचा आनंद घेऊ शकता. की इथे कॉफी इस्टेट कशी डेव्हलप केली, सुरुवात कशी झाली आणि मोदींनी कौतुक करावं असं यांचं जे मार्गक्रमण झालं आहे या व्यवसायात ते कसं झालं. बता सकते हैं कि ये प्रकाश कॉफ़ी इस्टेट स्टार्ट कैसे किया, मतलब ये उनको प्रेरणा कहाँ से मिली कि कॉफ़ी यहाँ पर हम लगा सकते हैं, क्योंकि कॉफ़ी का जो मैन्युफैक्चरिंग बोल सकते हैं या जो हम पीक उत्पादन लेना बोलते हैं ये साउथ में ज़्यादा होता है, केरल में. तो ये कैसे सोचा? मैडम पहले तो ये एकदम बंजर जमीन था, ये पूरा आप पीछे व्यू देख ही था, पूरा खाली जमीन थी. फिर पता नहीं मैडम प्रकाश भैया को कुछ आइडिया आया होगा, तो यहाँ पे आगे यहाँ से 2 किलोमीटर में क्रिश्चियन हो, तो उनके पास में कॉफ़ी के ऐसा उनके पास भी बगीचा है मैडम. तो वहाँ से कुछ पेड़ लाए, कुछ बिया लाए, उसका रोप बना के उनने फिर यहाँ पे डाले मैंने. ओके. हाँ. ऑब्वियसली चिखलदरा हे गाव इंग्रजांनी वसवलेलं आहे हे तर सर्वश्रुतच आहे. म्हणजे जेव्हा त्यांचं राज्य आपल्या भारतावर होतं त्यावेळेस ते थंड हवेचं ठिकाण म्हणून चिखलदऱ्याला प्रिफर करत होते. तर त्यांनी कॉफी त्यांच्यासोबत आणली, ते त्यांचं पेय होतं आणि ते त्यांनी इथे रुजवलं आणि महाराष्ट्राची मातीच तेवढी सुपीक हो त्यांनी घेतलं आणि ते रुजवलं आणि मोठे झालं. तीच आयडिया घेऊन प्रकाश भाऊंनी मला वाटते इथे कॉफीची सुरुवात केली असावी आणि आनंद आहे या गोष्टीचा की त्यांनी महाराष्ट्राचं नाव हे महाराष्ट्राच्या चिखलदऱ्याचं नाव खटकाली गाव आहे ना या नावाचं, खटकाली गावाच्या जे नाव आहे हे मोदींच्या तोंडून निघण्या इतपत त्यांनी प्रसिद्ध केलं आहे. आता आपण बघू शकतो मावच्यावरून व्ह्यू तुम्हाला दाखवणार. पावसामुळे वर चढणं थोडं धोकादायक आहे, पण तरी तुम्हाला व्ह्यू आला पाहिजे म्हणून आमच्या कॅमेरामॅनने एवढ्या पावसात वर चढून तुम्हाला व्ह्यू देण्याचा प्रयत्न केला आहे.